हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनची तयारी। रक्षाबंधन म्हटलं किंवा कोणताही सणवार म्हटलं ना की आपली साफसफाई जोरात असते। तर मी सुद्धा लागले साफसफाईला आणि कपाट आवरत असताना ह्या साड्या मला पाहायला भेटल्या, कारण का ना मी इथे 2-3 साड्या आणले, जास्त काही आणल्या नाहीत। आणि ही साडी आणली म्हणजे ही मला ह्या वर्षी भाऊबीजेला भाऊने दिली होती दिवाळीमध्ये, पण तिचं ब्लाऊज ना मी शिवलं नव्हतं, तर आता शिवून घेतलं आणि म्हटलं रक्षाबंधनला घालावी। जर ब्लाऊज व्यवस्थित आलं ना तर मी नक्की ही साडी वेअर करेल। आणि ब्लाऊजची डिझाईन इथे तुम्ही पाहू शकता, बॅक साईडला डिझाईन दिले, सिंपल आहे, इतकं काही फॅशनेबल नाही आहे, पण पॅडेट त्यांनी लावून दिलेत का कोणास ठाऊक, पण त्याने लावलेत तर असो बघेल। रक्षाबंधनला जर व्यवस्थित ब्लाऊज आलं ना तर साडी वेअर करेल। आणि ही दुसरी साडी मी घेऊन आले, पण ह्याचं ब्लाऊज ना काही शिवलेलं नाही आहे। आणि पंजाबमध्ये ना टेलरसुद्धा इतका खास नाही आहे की ब्लाऊज शिवण्यासारखा, कारण की इथे ना साड्या जास्त कोण वेअर करत नाही, पंजाबी ड्रेस हेच घालतात, तर बघेल। आणि आता ही तिसरी साडी, ह्याचा ब्लाऊज शिवलेला आहे, पण ते काही ब्लाऊज मला येत नाही। आणि सणासुदीला ब्लॅक साडी काही इतके कोण घालत नाही, चांगल्या कलरफुलच साड्या घालतात। तर अशा ह्या 3 आणि आणखी एक साडी असेल, अशा 4 साड्या माझ्याकडे आहेत। तर चला ह्या साड्या व्यवस्थित ठेवून देते कपाटामध्ये। उद्या रक्षाबंधन ना, म्हणून थोडंफार घरातलं सामान संपलं होतं, तर ते मी ब्लिंकेटवरून मागवलं आहे। पण इथे एक मेन प्रॉब्लेम म्हणजे सांगू का, आतमध्ये कोणालाच येऊन देत नाही। एकतर तुम्हाला सामान जर मागवलं ना तर गेटवरती आणायला जावं लागतं, नाहीतर पूर्ण कंपाऊंडला तार लावले, तिथे जर त्याने आणून दिलं तर मग तिथून घेऊन यावं लागतं, घरापर्यंत कोणी येत नाही। तर आता हे सामान मी घेऊन आले। हे ते ब्लिंकेट चालू झाल्यापासून ना मार्केटला जाणंच आमचं बंद झालं आहे, कारण का मार्केट खूप लांब आहे आणि रुद्राच्या पप्पांना इतका वेळ नाही भेटत की मार्केटला जाऊन भाजी आणा किंवा जे काही संपलं आहे ते सामान घेऊन या। पण आता ब्लिंकेट आहे ना, त्याच्यामुळे मला जे काही सामान पाहिजे ना ते मी लगेच ऑनलाईन ऑर्डर करते आणि घेऊन येते। तर आता राखी आणायची होती, मिठाई आणायची होती आणि भाजीसुद्धा संपलेली, आणि थोडंफार ग्रोसरीचे सुद्धा आयटम संपले होते, तर ते सुद्धा इथे मागवलेत। आणि ह्या वेळेस ना आम्ही रुद्राच्या पप्पांना न सांगता मागवलेलं आहे, आणि त्यांनीसुद्धा ना वेगळं त्यांना जे पाहिजे होतं तर ते सामान मागवलं। ते नंतर फोन करून आम्हाला सांगितलं की मी सामान मागवलं, ते जाऊन तिथे घेऊन या, तारेच्या जवळ म्हणजे कंपाऊंड केले ना तिथून घेऊन या। तर आता हे जवळजवळ तरी मी 1500 रुपयाचं सामान मागवलं आहे। पण मला ना हे ब्लिंकेट खूप आवडलं, कारण का आपण वेळ काढून मार्केटला जाण्यापेक्षा ते चॉईस करून घेऊन या, आणि एकतर ह्या लहान मुलांना घेऊन जा ती दगदग, त्याच्यापेक्षा हे बरं पडतं। आणि आता हे रुद्राच्या पप्पाने मागवलेलं सामान ते घेऊन आले, त्याच्यामध्ये जास्त काही सामान नव्हतं, त्यांना जे पाहिजे होतं ना त्यांचंच सामान होतं। आणि बाकी खाण्यासाठी रुद्राला कॅडबरी चॉकलेट किंवा बिस्किट पुडा वगैरे असं ते आणलं होतं। तर आता हे सामान ना मी व्यवस्थित लावून ठेवते, भाजी वेगळी करते, कारण का आज मला ना फ्रीजसुद्धा साफसफाई करायचा आहे, भरपूर खराब झाला आहे। ह्या व्हिडिओच्या चक्करमध्ये ना काही गोष्टी माझ्या राहूनच जातात, तर आज म्हटलं की तो फ्रीजसुद्धा मी साफ करेल। आता हे इतकं सामान आम्ही मागवलं आहे। खास करून ना सात्विकसाठी राखी घ्यायची होती, जर रुद्राच्या पप्पांना वेळच नाही भेटला आणि ते गेलेच नाही तर मग हे सगळं राहून जाईल। आणि मिठाईसुद्धा, एकतर मला व्हिडिओ बनवायचा असतो आणि जे पाहिजे ना ते सामान काय वेळेस मला मिळतसुद्धा नाही, म्हणून मी हे असं आता ऑनलाईन ब्लिंकेटवरून मागवते। ह्याच्या आधी ना ब्लिंकेट इथे चालूच नव्हतं, आता 1-1.5 महिना झाला आहे चालू झालं आहे। तर आता हे सर्व सामान ना व्यवस्थित लावून घेते। आता ह्या रूममधून त्या रूममध्ये न्यायला रुद्रासुद्धा मदत करते। तिकडे एकाच पेटाऱ्यामध्ये म्हणजे बॉक्स आहे आर्मीचा, त्याच्यामध्ये सगळं कडधान्य सगळं साहित्य मी त्याच्यामध्ये ठेवले, कारण का इथे स्पेससुद्धा कमी आहे आणि ठेवण्यासाठी स्टोरेजसुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे एकत्र एका डब्यातच सगळं ठेवावं लागतं। तर आता ही जी काही भाजी आली ना ऑनलाईन, तर ती व्यवस्थित लावून ठेवते। आणि खरं सांगते ब्लिंकेटवरून ना मस्त सामान येतं, म्हणजे पॅकिंगसुद्धा चांगली असते आणि फ्रॉड म्हणजे काहीच नाही आहे, सगळं व्यवस्थित येतं, जितकं मागवलं ना तितकं येतं। आता इथे ना मी अर्धा किलो टोमॅटो, अर्धा किलो काकडी, 100 ग्राम मिरची, म्हणजे 200 ग्राम मागवले, पण 100 ग्रामचे असे 2 पाऊच आलेत। ते अद्रक मागवले, कांदे मागवलेत आणि भाजीसाठी मशरूम। तर आता हे सगळं ह्या डब्यांमध्ये व्यवस्थित ठेवते। आणि माझा फ्रीज छोटा असल्यामुळे ना मी नेमकंच आता सामान मागवते, जास्त काही भाज्यासुद्धा जास्त मागवत नाही, जितकं फ्रीजमध्ये बसेल ना तितकंच। आता हे कांदे वगैरे मागवले, तर ते कांद्यांच्या ट्रेमध्ये ठेवते आणि बटाटे वगैरे व्यवस्थित लावून ठेवते, त्याच्यामध्ये सुद्धा पसारा झाला आहे, कांदे, बटाटे, लसूण, बाकी इतर सामान सगळं मिक्स झालं आहे, तर ते सगळं असं वेगळं करून ठेवते।
तर चला आता ना मी तुम्हाला माझा छोटासा फ्रीज दाखवते, कारण का मला ना खूप साऱ्या कमेंट येत राहतात की ताई हा छोटा फ्रीज कितीला घेतला आणि का घेतला. तर का घेतला सांगू का, मी आर्मी क्वार्टरमध्ये राहते. माझा मेन मोठा फ्रीज आहे ना तर तो पुण्यामध्ये, पण फ्रीज ट्रान्सफर करण्यामध्ये ना आपलंच नुकसान होतं. जर त्याला थोडा धक्का वगैरे लागला की काहीही होऊ शकतं, बंद पडू शकतो, काम काढू शकतो. त्याच्यामुळे ना आम्ही इकडे हा सेकंड हँड छोटासा फ्रीज घेतला. ज्यांनी घेतला होता ना त्याने नवीनच घेतलेला आणि 5-6 महिनेच वापरला होता. त्याच्यानंतर आम्ही 4,500ला की 4,200ला त्यांनी दिलेला. 4,500 तो बोलत होता, पण 4,200ला हा फ्रीज आम्ही घेतला. फ्रीजची मेन प्राईस काहीतरी 9,000 त्यावेळेस होती आणि आता मला असं वाटतं 1.5-2 वर्ष तरी आता आम्ही वापरला असावा आणि प्राईस कमी तरी झाली असेल किंवा वाढली तरी असेल, काहीतरी झालं असेल. तर चला आता भाज्या सगळ्या व्यवस्थित लावून घेतल्या आणि आता आले मी किचनमध्ये. माझं शूट करायचं सुद्धा काम चालू आहे आणि बाकी इतरांना काय काय पाहिजे ना ते सुद्धा बघणं माझं चालू आहे. तर आता रात्रीचा टाईम झाला, म्हणजे मी संध्याकाळपासून शूट करायला लागले होते. आता वाजलेत 8 की 8:15 काहीतरी झालेत आणि आता दिवस मोठा असल्यामुळे ना रात्रसुद्धा उशिरा होते. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं वॉकिंग वगैरे करून आलो आणि थोडं शूटचं कामसुद्धा चालू आहेच. आणि रुद्राचे पप्पा आता घरी आलेत. तर रात्रीच्या टायमाला ना जेवण कधीतरी असतं, नाहीतर मग जे पाहिजे ना ते बनवून पटकन देते. तर आज ना माझ्या मिस्टरांना पोहे खायचे होते, रुद्रालासुद्धा खायचे होते. गरमागरम पोहे सगळ्यांना आवडतात आणि माझ्या हातचे खास करून आवडतात. तर आता इथे मी पोहे बनवते. भाज्यासुद्धा सगळ्या आल्यात. सगळ्या भाज्या असल्या ना की पोहे खूप छान लागतात. त्याच्यामध्ये मटर, गाजर, कढीपत्ता मेन पाहिजे, कांदा, हिरवी मिरची. तर आता इथे ना माझ्याकडे फक्त मटर नाही आहे ह्या पोह्यामध्ये घालायला, बाकी सगळे. तर आता फोडणी देऊन घेते. आधी ना मी शेंगदाणे फ्राय करून घेतले, मस्त खरपूस भाजून घेतले. त्याच्यानंतर ना मी बटाटा फ्राय करून घ्यायचे, पण मला एक ताईची कमेंट आलेली की कढीपत्ता किंवा जिरं मोहरी हे टाकून बटाटा फ्राय करून घ्यायचा, म्हणजे तो थोडा शिजून घ्यायचा. त्याच्यानंतर मग कांदा, हिरवी मिरची किंवा आणखी भाज्या कोणत्या घालायच्या असतील त्या घालू शकतो आणि मस्त अशी एक वाफ येऊन द्यायची, शिजून घ्यायच्या. आणि मग थोडीशी साखर जर घालायची असेल तर घालू शकता. आता मी तिखट पोहे बनवते त्याच्यामुळे साखर काही घालत नाही. हळद टाकले आणि मीठ टाकले चवीनुसार. आता इथे ना पोहे स्वच्छ धुवून घेतलेत. अगदी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मस्त उफळवून द्यायचे. नाहीतर ना जर तुम्ही लगेच धुवून टाकलेत ना तर ते वातड पोहे होतात. थोडा वेळ ठेवायचे, जास्त वेळ पण नाही ठेवायचे. जास्त वेळ ठेवलेत ना तर एकदम सुके कडकडीत होतात. मग ते पोहे ना एकदम सुके सुके लागतात, असे मऊसूत पोहे लागत नाहीत. म्हणून सगळी तयारी करून ठेवायची आणि ज्यावेळेस फोडणी द्यायच्या टायमाला पोहे स्वच्छ धुवून ठेवायचे. मग तितक्या वेळामध्ये ना ते छान उकळतात. आता हे ते मी फोडणी देऊन घेतले, वरून कोथिंबीर घातली आणि 2 मिनटं गॅसवरती, मीडियम गॅसवरती पोहे ठेवले आणि त्याच्यानंतर गॅस बंद केला. आता गरमागरम लिंबू टाकून पोहे रुद्राला देते आणि त्याच्या पप्पांनासुद्धा देते आणि राहिलेले पोहे मी खाते. तर चला आता पुढे तुम्हाला ना जे ऑनलाईन शॉपिंग केले ना तेच दाखवते. तर रुद्रासाठी आणि सात्विकसाठी ना मी कपडे ऑनलाईन मागवलेत, पण रुद्राचा ड्रेस अजून काही आला नाही. आणि मी माझ्यासाठी सुद्धा एक सिम्पल म्हणजे डेली वेअरसाठी एक ड्रेस मागवला आहे, कारण का खूप जणांकडे ना व्हिडिओमध्ये मी हा ड्रेस पाहिला होता आणि छान दिसत होता. मिशोवरती गेले, बघितलं तर 400 रुपयापर्यंत होता आणि इतका छान हा ड्रेस आला आहे ना, घातल्यानंतर इतका कम्फर्टेबल वाटतो आहे. कपडा ना सिल्क पण नाही बोलता येणार आणि कॉटन पण नाही, थोडासा वेगळा आहे, रेयॉन पण नाही आहे, पण छान आहे. म्हणजे असं अंगाला टोचत पण नाही आहे, कपडा छान आहे. आणि मेन म्हणजे ना मिशोवरून कपडे मागवले ना की त्याच्या पॅन्ट व्यवस्थित येत नाहीत, बसायला गेले ना की त्या फाटतात. त्याच्यामुळे ना ह्या ड्रेसचं मी सांगेल, ह्याची पॅन्ट इतकी छान आली ना, म्हणजे एकदम लूज आहे आणि बसलं तरी व्यवस्थित कम्फर्टेबल वाटतं आणि ड्रेससुद्धा छान आहे. आता हा ड्रेस ना उद्या मी सकाळची रक्षाबंधनची जी काही घरातली कामं आवरताना हा ड्रेस मी वेअर करेल. आणि इथे तुम्ही पाहू शकता पॅन्ट खूप छान आहे, लूज आली. मेन म्हणजे आता गरमीमध्ये ना अशी लूज पॅन्टी बऱ्या वाटतात. तर चला आता हे व्यवस्थित ठेवून देते. आणि सात्विकचासुद्धा ना मिंत्रावरून मी त्याचा ड्रेस मागवला आहे, तर तो सुद्धा आला आहे, पण तो आता उद्याच बघा रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. रुद्राचा अजून काही आला नाही. आता इथे 2-3 वस्तू ऑनलाईनसुद्धा मागवलेत. मला इथे चॉपर पाहिजे होता, कारण का लाकडाचा चॉपर माझ्या किचनमध्ये आहे आणि तो खराब झाला आहे. त्याचा आता ना वास यायला लागला आहे. कितीही धुतला ना तरी त्याचा वास येतो आणि त्याला बुरशी लागते, त्याच्यामुळे तो मला चेंज करायचा होता. तर इथे मी हा सिल्वरचा मागवला आहे, छान आला आहे. म्हणजे मला जास्त हेवीसुद्धा नको पाहिजे होता आणि जास्त महागडासुद्धा नको पाहिजे होता आणि जास्त मोठासुद्धा नको पाहिजे होता, म्हणून मी इथे छोटासा हा चॉपर मागवलेला आहे. आता वापरल्यानंतर कळेल की कसा आहे काय ते, असं तरी छान वाटतं आहे. आता हे व्यवस्थित ठेवून देते.
आणि ना उद्या मला केस धुवायचे, थोडंसं स्किन केअर वगैरे ते उद्याच करेल. तर इथे ना मी ऑनलाईनच कॅस्टर ऑइल मागवलं आहे केसांसाठी. तर ते डायरेक्ट न वापरता मी जे घरगुती तेल बनवलं आहे ना ते 1-2 चमचा घेईल आणि त्याच्यामध्ये 1 चमच मी हे कॅस्टर ऑइल मिक्स करेन. कारण की कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडीचं तेल हे एकदम जाड असतं आणि ते आपल्या केसांना आपल्याला असं लावता येणार नाही, म्हणून असं मिक्स करून कोणत्या ना कोणत्या तरी तेलामध्ये लावायचं आणि थोडंसं गुणगुणं करून घ्यायचं. तर आता पाणी गरम करायला ठेवते आणि त्याच्यावरती हे तेल ठेवते मिक्स करून, मग मी माझ्या केसांवरती अप्लाय करेन. केसांसाठी स्किनसाठी एरंडीचं तेल ना भरपूर फायदेमंद असतं. तर आता इथे ना उद्याची सुद्धा थोडीफार तयारी, म्हणजे उद्या कोणती भाजी करायची आहे. तर उद्या ना मी पुरी आणि छोलेची भाजी बनवणार आहे, खीरसुद्धा बनवेल. कारण का सणवार म्हटला की काहीतरी गोडधोड हे झालंच पाहिजे, म्हणून आजच मी ना हे जे छोले आहेत ना ते भिजत ठेवते आणि बाकी भांडी वगैरे जी धुतलेत साफ केले तर ती व्यवस्थित लावून ठेवते. आणि त्याच्यानंतर मग झोपायला जाईल ना त्यावेळेस माझ्या केसांवरती मी हे जे तेल तयार केले तर ते अप्लाय करते, छान मसाज करेल, त्याच्यानंतर वेणी वगैरे घालेल आणि मग झोपून जाईल. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.